Start your first lesson, rotational dynamics. To start the lesson, first we must know the definition of motion. You have studied the motion. Motion of object, that means if the object is changes its position, then we say that object is in motion. वस्तू मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे असं आपण कधी म्हणतो? जर वस्तू आपली जागा बदलत असेल तर ती वस्तू गतीमध्ये आहे, मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. मग मोशनचे विविध टाईप्स तुम्ही बघितलेले. देर आर द नंबर ऑफ टाईप्स ऑफ मोशन. लाईक अ लिनियर मोशन, इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रान्सलेशनल मोशन. सेकंड, सर्क्युलर मोशन. थर्ड, रोटेशनल मोशन अँड सो ऑन. असे मोशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. लिनियर मोशन म्हणजे एकरेषीय गती, दुसरं गोलाकार गती आणि तिसरं रोटेशनल मोशन. हे प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेत. त्यापैकी फक्त दोनच अभ्यासलेले आहेत, ते म्हणजे लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन. लिनियर मोशन कशाला म्हटलं जातं? मोशन ऑफ अ बॉडी और पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज अ लिनियर मोशन. म्हणजे ही ऑब्जेक्ट आहे आणि असं गोल फिरत आहे. हे गोल फिरत आहे म्हणजेच काय, तर हे याचा झाला सर्कम्फरन्स. म्हणजे सर्कम्फरन्स भोवती ही वस्तू फिरते. हा झाला याचा केंद्र, सेंटर. आणि या पद्धतीच्या मोशनला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. एव्हरी पार्टिकल इन द ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड अ पॉईंट आउटसाइड द ऑब्जेक्ट और रिव्हॉल्व्स अराउंड द सम अदर ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या ऑब्जेक्टच्या बाहेर हा पॉईंट आहे, याच्या भोवती हे फिरतं आहे, किंवा इथं एका दुसरी वस्तू असेल त्या भोवती ही फिरणार आहे. अशा मोशनला म्हणलं जातं सर्क्युलर मोशन. नाव द रोटेशनल मोशन. एव्हरी पार्टिकल इन द ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट. इन अ रोटेशनल मोशन ॲक्सिस मस्ट बी ऑन द ऑब्जेक्ट और इन दी पासेस इन द ऑब्जेक्ट. इथं बघा, या वस्तूमधून हा ॲक्सिस गेला आणि त्याभोवतीही फिरते. हा ॲक्सिस इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं कडेला असू शकतो. इथं दाखवलं तर सेंटरमध्ये दाखवलं आहे, पण हा ज्या भोवती ती फिरते तो पॉईंट मात्र त्या बॉडीवर या ठिकाणी प्रेझेंट असतो. त्याला म्हणलं जातं रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. ॲक्सलरेशन कधी असतं? आपल्या ॲक्सलरेशनची डेफिनेशन माहिती, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. पण सर्क्युलर मोशनमध्ये जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल पण दिशा बदलत असेल तरी तिला म्हटलं जातं ॲक्सलरेटेड मोशन. आता बघा, ही सर्क्युलर मोशन आहे. वस्तू ज्यावेळेस इथं असेल त्यावेळेला वेलॉसिटी या दिशेला असेल. वस्तू इथं आली की वेलॉसिटी दिशा इथं झाली, इथं आली की वेलॉसिटी दिशा इथं आली, इथं आली की वेलॉसिटी दिशा अशी येईल. म्हणजे याची डायरेक्शन वेलॉसिटीची सतत बदलत आहे, पण मॅग्निट्यूड मी प्रत्येक वेळेला व्ही ठेवलेली आहे. ज्यावेळेला डायरेक्शन बदलते म्हणजेच या वस्तूला ॲक्सलरेशन आहे आणि या पद्धतीच्या मोशनला म्हणलं जातं ॲक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? आता इथून ही वस्तू निघाली, गोल फिरणार आणि परत इथं येणार, परत गोल फिरणार आणि इथं येणार, गोल फिरणार आणि इथं येणार. म्हणजे तेच ठराविक कालावधीमध्ये त्याच पॉईंटला ती वस्तू परत येणे, त्याला म्हणलं जातं पिरियॉडिक मोशन. पार्टिकल रिपीट द सेम पाथ अगेन अँड अगेन. पार्टिकल तोच मार्ग परत घेत असतो. नाव वी सी द डिफरन्स बिटवीन द लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन. आता आपण लिनियर मोशन, ज्याला ट्रान्सलेशनल मोशन असंही म्हटलं जातं, आणि सर्क्युलर मोशन याच्यातील फरक बघूया. डिस्प्लेसमेंट. लिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट कॅन बी शोन बाय अ लेटर एस बार. हे तुम्ही 9वीला शिकलेला, 10वीलाही शिकलेला. इन अ लिनियर मोशन velocity denoted by v bar and which is nothing but rate of change of a displacement written as ds bar by dt. Acceleration is nothing but rate of change of velocity. It is denoted by a bar which is equal to dv bar by dt. Now in a circular motion, to indicate the circular motion, displacement can be shown by the theta bar. Velocity, not known as just velocity but it is known as angular velocity in a circular motion, denoted by letter omega bar and which is equal to
d theta bar by dt. That is the rate of change of angular displacement. It is also known as angular displacement. Just like a linear velocity, we can define angular velocity, which is the rate of change of angular displacement denoted by d theta bar by dt. Angular acceleration, that is denoted by letter alpha bar, which is equal to d omega bar by dt, that is rate of change of angular velocity. बघा, डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवर अवलंबून आहे, ॲक्सलरेशन व्हेलॉसिटीवर अवलंबून. लिनियरमध्ये सुद्धा तसंच होतं, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवर अवलंबून आणि ॲक्सलरेशन व्हेलॉसिटीवर अवलंबून. टेंजेन्शियल velocity, which is denoted by v bar, which is equal to omega bar cross r bar. आता टेंजेन्शियल वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे, नंतर त्यावेळेला आपण बघू. पण त्याचा फॉर्म्युला आहे v bar इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r bar, आणि r bar इज नथिंग बट पोझिशन वेक्टर से द रेडियस वेक्टर. आता हे पोझिशन वेक्टर, रेडियस वेक्टर हे सगळं पुढे येईल आणि 11वीला आपण थोडंसं ते पाहिलेलं आहे. डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड युझिंग राईट हँड थंब रूल. आता वस्तू कशी फिरते, समजा ही वस्तू अशी गोलाकार फिरत असेल या दिशेला, आणि त्या दिशेला जर तुमचे राईट हँडचे फिंगर्स कर्ल केले, फिरवले, आणि त्यावेळेस थंब अटॅच केला तर थंबची दिशा देते डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा, ही या डायरेक्शनला फिरते म्हणून बोटं तसे वळवले, त्यावेळेला हा जो अंगठा आहे माझा वरच्या दिशेला आहे, हा थंब वरच्या दिशेला आहे, ही दिलेली माझी अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आता हीच बॉडी जर अशी फिरत असते, उलटी फिरत असते, तर मला बोटा असे वळवावं लागले असते. म्हणजे थंब माझा खाली गेला, आता हा थंब खाली गेला, म्हणजेच खालच्या दिशेला माझी डायरेक्ट अँग्युलर व्हेलॉसिटीची दिशा झाली असते. म्हणजे राईट हँडचे फिंगर्स जे आहेत ते ज्या दिशेला बॉडी फिरते त्या दिशेला कर्ल करायचे, फिरवायचे, आणि त्यावेळेला थंब जो काय तुम्ही ताणलेला आहे त्या थंबची दिशा म्हणजेच तुमची अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. सर्क्युलर मोशन. देर आर द 2 टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. First we say the uniform circular motion. During circular motion, if the speed of the particle remain constant, that circular motion is called as uniform circular motion. Here speed, its value remain constant, does not change. युनिफॉर्म याचाच अर्थ होतो कॉन्स्टंट, सलग राहणे, बदल न हो. Suppose particle is in circular motion. Here is velocity, it's v. At this point also velocity v. At this point its velocity is v. If it is here, its velocity is v. Its magnitude of velocity does not change, but the direction, if see here in this direction, here in this direction, here in this direction, if it is here, its direction is here. So direction changes continuously. As a magnitude of velocity or speed constant, but its direction changes, then because of a change in direction, that body possesses acceleration. And this acceleration directed towards the center. So it is called as centripetal acceleration or radial acceleration. व्हेलॉसिटीची किंमत सारखी राहते, पण तिची दिशा बदलत असल्यामुळं या सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीजवळ ॲक्सलरेशन असतं, आणि त्या ॲक्सलरेशनला म्हटलं जातं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑर रेडियल ॲक्सलरेशन. इट्स अ फॉर्म्युला इज ए आर बार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार. मॅग्निट्यूड इज ओमेगा स्क्वेअर आर. मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन रिमेन अ कॉन्स्टंट. मॅग्निट्यूड मात्र बदलत नाही, मॅग्निट्यूड तिची कॉन्स्टंट राहते. Negative sign indicates that acceleration and this r bar are opposite in direction. Examples: motion of moon around the earth. चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. तसंच पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हेही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. घड्याळाचे काटे हे जे जर
टीप बघितले, टोकं बघितले तर ते त्यांचं मोशनसुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ टीप ऑफ द हँड्स ऑफ अ क्लॉक. Second type, non-uniform circular motion. Here indicate non-uniform. That means the speed does not remain constant. Velocity does not remain constant, called as non-uniform circular motion. So its velocity or speed does not remain constant. Its direction also changes. So it possesses two types of acceleration. One acceleration called as radial acceleration. Magnitude of that radial acceleration does not remain constant. The acceleration responsible for change the magnitude of velocity is directed along or opposite to the velocity, called as a tangential acceleration. So if it is a non-uniform circular motion, there are two acceleration. One is directed towards the center, called as AR. Another which is along the velocity or opposite to the velocity, called as AT. This is because of a change in direction of a velocity, and this is because change in magnitude of the velocity. वेलॉसिटीच्या बदलाची संदर्भात जे ॲक्सेलरेशन आहे त्याला आपण टेंजेन्शियल म्हणतो. आणि वेलॉसिटी इथं असताना दिशा इकडं आली, इथं असताना वेलॉसिटी डायरेक्शन इकडे येते, इथं असताना इकडे येते. या वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये जो बदल होतो त्यामुळेच ॲक्सेलरेशन हे सेंटरच्या दिशेला जातं, त्याला म्हणलं जातं रॅडियल ॲक्सेलरेशन. In non-uniform circular motion, magnitude of tangential acceleration changes continuously. Also, magnitude of angular velocity changes continuously. म्हणजे दोन्ही बदलत राहतात. लिनियर वेलॉसिटी जी असते टेंजेन्शियल दिशेला तिची किंमत बदलते, आणि अँग्युलर वेलॉसिटी जी असते गोलाकार गतीमुळे जी अँग्युलर वेलॉसिटी त्याचीही मॅग्निट्यूड बदलत असते. अँग्युलर वेलॉसिटीमध्ये चेंज होत राहतो, मॅग्निट्यूडमध्ये त्याच्या बदल होत राहतो, म्हणून अँग्युलर ॲक्सेलरेशन येतं. दॅट इज अल्फा बार विच इज इक्वल टू डी ओमेगा बार बाय डी टी. डी ओमेगा बार दॅट इज अ चेंज इन वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे त्याला इनिशियल काय असेल, फायनल काय असेल, मग ती लिहिली जाते फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. आणि त्यामधला वेळेचा फरक फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. सो T2 मायनस T1 म्हणजे हेच फॉर्म्युला असाही लिहिला जातो. डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑल्सो कॅल्क्युलेटेड युझिंग राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलचा वापर करून याचं अँग्युलर ॲक्सेलरेशनची दिशा काढली जाते. डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑल्सो कॅल्क्युलेटेड युझिंग राईट हँड रूल. म्हणजे राईट हँड रूलप्रमाणे जसं अँग्युलर व्हेलॉसिटीला जसं वापरलं तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशनला. समजा वस्तू अशी फिरत आहे माझी गोल, तर मी बोट या दिशेला वळवले, अंगठावरच्या दिशेला, ही झाली माझी अँग्युलर ॲक्सेलरेशनची दिशा. तीच असते माझी अँग्युलर वेलॉसिटीची दिशा. मग आता दोन बदल आहेत. इफ द स्पीड इज इन्क्रीजिंग अँड स्पीड इज डिक्रीजिंग, देर आर द change in direction of angular acceleration and angular velocity. When the speed is increasing, then direction of angular acceleration is along omega bar. That means both are in same direction. If the speed is decreasing, direction of angular acceleration is opposite to the angular velocity. जसं तुम्ही फॅन चालू केला की हळूहळू त्याचा स्पीड वाढतो. मग जसा स्पीड वाढत जातो तसं तसं मग या केसमध्ये अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन दोन्हीही एकाच दिशेला असतात. डिक्रीजिंग स्पीड म्हणजे तोच फॅन जर तुम्ही वेगात फिरणारा फॅन बंद केला तर हळूहळू त्याचा स्पीड कमी होणार आहे. मग हा कमी होत असताना अँग्युलर वेलॉसिटी एका दिशेला असते आणि त्याच्या विरुद्ध दिशेला अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं. नाव बिकॉज ऑफ अ सर्क्युलर मोशन देर आर द टू टाइप्स ऑफ फोर्सेस क्रिएटेड. वी सी दॅट टू फोर्सेस. वन इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स, अनदर इज नोन ॲज centrifugal force. Centripetal force is just written as CPF,
and centrifugally written as CFF. आता तुम्ही बसमध्ये बसलेला आहात आणि बस एखाद्या वळणावर आली आणि तिने टर्न घेतला. ज्यावेळेस बस टर्न घेते तेव्हा तुमची बॉडी ती जे वळते त्याच्या विरुद्ध बाजूला फेकलेली दिसते. म्हणजेच तुमच्या बॉडीवर काहीतरी फोर्स लागतो की जो तुम्हाला दूर ढकलतो, त्या कर्व मार्गापासून दूर ढकलतो. तो जो फोर्स असतो त्याला म्हटलं जातं सेंट्रीफ्युगल फोर्स. पण तुम्ही गाडीतून लगेच बाहेर फेकले जात नाही, परत तुम्ही मूळ जागेवर होतात, कारण तुम्ही केंद्राच्या दिशेला ओढणारा दुसरा फोर्स लगेच तुमच्यावर ॲक्ट होतो. त्याला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एक सेंटरच्या दिशेला, तर कर्व मार्गाचा काहीतरी सेंटर असेल त्या दिशेला एक फोर्स ॲक्ट होतो, तो सेंट्रिपिटल, आणि त्या दिशेने तुम्हाला बाहेर ढकलणारा जो फोर्स होतो तो म्हणजे सेंट्रीफ्युगल. द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथं मोशन कसं विचारात घेतलं आहे आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट मीन्स वेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट अलॉंग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. मग हे सेंटरच्या दिशेला हा फोर्स असा ॲक्ट होतो कधी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये असेल त्यावेळेला. हा जो ॲक्ट होतो त्याला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्क्युलर पाथ. आता सर्क्युलर पाथ हाच आहे, परत तुमचे मोशन हीच आहे, गोलाकार गती हीच आहे, पण सेंटरपासून दूर ढकलणारा जो फोर्स होतो त्याला म्हटलं जातं CFF सेंट्रिफ्युगल फोर्स. Characteristics of these two forces: centripetal force maintain the circular motion. It is effect of circular motion. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स काय सर्क्युलर मोशन ठेवायचं काम तसंच करतो, पण त्या सर्क्युलर मोशनमुळं जो परिणाम झाला तो म्हणजे तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होतो. सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ सिडो फोर्स. आता सिडो फोर्स म्हणजे काय पुढं पाहू. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स F bar is equal to minus m omega square r bar. Negative sign indicates that F bar and R bar are opposite in direction. R bar हा सेंटरपासून बाहेरच्या दिशेला जातो, पण F bar हा सेंटरच्या दिशेला आहे, म्हणून त्याची दिशा एकमेकाची अपोजिट आहे. ते दाखवण्यासाठी निगेटिव्ह साईन. मग याची मॅग्निट्यूड काढली, किंमत काढली तर m ओमेगा स्क्वेअर r. सेंट्रिफ्युगल फोर्स F bar is equal to plus m omega square r bar. Its magnitude is also m omega square r. म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड मात्र सारखी असते, मॅग्निट्यूडमध्ये बदल असत नाही. सेंट्रिफ्युगल फोर्स इज नोन ॲज अ सिडो फोर्स. आता याला सिडो फोर्स का म्हणतात? सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉट अरायझेस ड्यू टू द आयदर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन ऑर न्यूक्लिअर इंटरॅक्शन. हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याला कोणी ओढून घेतलेलं नाही. जसं एखादी वस्तू आपण वर फोडले की वर फेकले की पृथ्वी त्याला ओढून घेते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रिसिटी म्हणजे मॅग्नेट तयार होतं, त्या मॅग्नेटकडं तुमचं लोखंड किंवा काही अट्रॅक्ट होतं, मग तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तसाही नाही आहे. न्यूक्लिअर फोर्स म्हणजे न्यूक्लियस म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जो फोर्स असतो तशा प्रकारचा हा फोर्स नाही आहे. या तिन्ही प्रकारात हा फोर्स मोडत नाही. देअरफॉर इट इज नॉट अ रियल फोर्स आणि हेच सेंट्रिफ्युगल फोर्स इज कॉल्ड ॲज अ सिडो फोर्स. म्हणून त्याला म्हणलं जातं सिडो फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स F is equal to m omega square r, but we know V is equal to r omega, or omega is equal to V divided by r. Substitute the value of omega in this formula, cancel the r, then we get centripetal force is equal to mv square upon r. Mostly we use this formula, centripetal force is equal to mv square divided by r. Now we see the application. Application of uniform circular motion. First application, vehicle along horizontal circular
track. See the line. Vehicle along horizontal circular track. Suppose this is a plain road and suddenly it take a turn. That is, it is a circular path. Here, this is a plain road. Up to this, it is a straight line. But here it take a curve path called as horizontal curve road. Consider a vehicle moving along a curved horizontal road. Suppose this is a vehicle moving on straight line and it take a turn. This is a curve path. It take a turn. On this curve path, two forces act on the vehicle. One, its weight act in downward direction, and because of that action, reaction act on it. It is in upward direction, called as normal reaction. Weight of vehicle act in downward direction, which is mg, and its reaction as n. But it is on curve path. When it is on a curve path, there is a one force which is towards the center called as centripetal force. And that centripetal force is provided by the surface of friction between the surface of road and tire of vehicle. म्हणजे व्हेकलचे जे टायर आहे ते टायर आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये जे घर्षण होणार आहे तर घर्षण काय करणार आहे तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड वजन हे खालच्या बाजूला ॲक्ट होतं म्हणून डाऊनवर्ड म्हटलेलं आहे. नॉर्मल रिॲक्शन n व्हर्टिकली अपवर्ड या वेटमुळं याच्यावर जी वरची प्रतिक्रिया लागते तर नॉर्मल रिॲक्शन आपण म्हणतो ती n अपवर्ड डायरेक्शन. थर्ड, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर्स. रस्ता आणि त्याच्यावर जे टायर तुमचं गाडीचं घासणार आहे यांच्यामधला फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल. When the vehicle is on curve path, the one force which is acted towards the center is a centripetal force. The necessary centripetal force is provided by the force of static friction between the road surface and the tire. म्हणजे गाडीचं चाक आणि या सरफेस यांच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय प्रोव्हाइड करतो तो हा सेंट्रिपिटल फोर्स Fs. So Fs, which is centripetal force, we know the formula for centripetal force mv square upon r, where v is the velocity of a vehicle, r is the radius of this curve path. या कर्व पाथची रेडियस आणि या वेलॉसिटीचा वेग म्हणजे v आणि m mass of the vehicle. From figure, n in upward direction, mg in downward direction, direction of both are opposite and value of both is equal. So n is equal to mg. We know the maximum force of static friction, which is Fs is equal to mu s into n. That formula we studied in 11th standard, where mu s is a coefficient of static friction. Substitute the value of n. So Fs is equal to mu s into mg. Equation 1 and equation 2 are the same equation. This is static frictional force which provides the centripetal force. It is also static frictional force. So we substitute the value of Fs from equation 1 into equation 2. So mv square upon r is equal to mu s mg. Shift the terms to the other side and calculate the value of v. Then we get v is equal to in square root mu s r g. This is the maximum possible speed of a vehicle on horizontal circular track. When the vehicle moves with up to this speed, then it safely pass over the curve path. If a speed is greater than this, then vehicle may get thrown off from the road. This speed is a constant for all vehicles because in this equation does not contain the term mass of the vehicle. So mass of the vehicle absent in this formula,
Therefore, it is applicable to all the vehicle. This is a maximum speed for bicycle, motorcycle, car, bus or container. म्हणजे ही जास्तीत जास्त स्पीड आहे की ज्या वेगाने वळणावर गाडी व्यवस्थित पुढं जाऊ शकते. याच्यामध्ये गाडीचं मास नाही आहे. मास नसल्यामुळं, वस्तुमान नसल्यामुळं ही व्हॅल्यू सगळ्या व्हेकलला लागू पडते. छोटी गाडी असो, मोठी गाडी असो, जास्तीत जास्त एवढ्या वेगाने कर्व मार्गावरून गेली तर ती गाडी व्यवस्थित तो टर्न घेऊ शकेल, वळण घेऊ शकेल. यापेक्षा वेग जर जास्त झाला तर गाडी मात्र व्यवस्थित वळण घेऊ शकणार नाही, कुठंतरी स्लिप होऊन पडणार आहे.